अगली खबर महाराष्ट्र के नांदेड़ से है, जहां उमरी तालुका सहकारी खरीद बिक्री संघ की पंचवार्षिक चुनाव प्रक्रिया को लेकर क्षेत्र में माहौल गर्मा गया है। सहकार बचाओ पैनल के उम्मीदवारों ने अपने अपने क्षेत्रों में जोरदार प्रचार शुरू कर दिया। मतदाताओं तक पहुंचने के लिए पैनल की ओर से अधिकृत पत्रक जारी कर उम्मीदवारों की सूची घोषित की है। तालुका के सहकारी संस्था समूह से जो है आरसेबाड अंजनाबाई दत्ता, गायकवाड़ दादाराव गणपति, ठगे राजश्री भगवान, पवले माधोराम कालवा, मोरे अशोकराम माधोराम और हिवराले बाबूराव पुंडलिक जैसे उम्मीदवार मैदान में हैं। तर काय सांगाल की उमरी तालुक्यातील खरेदी विक्री महासंघाची जी ओटीसी नोंद आहे ते विरोधकांनी त्यांना अतिशय प्रतिष्ठित त्याबद्दल आपण काय कसं आहे, उमरी तालुक्यामध्ये सगळ्या सहकारी संस्था कैलासवासी बाबासाहेब देशमुख गोरठेकर यांनी स्थापन केल्या आणि त्यांच्या काळामध्ये त्या अत्यंत व्यवस्थितपणे चालत. नंतरच्या काळामध्ये त्या सगळ्या संस्थांना उतरती कळा लागलेली आहे आणि आज एवढी वाईट अवस्था आहे सगळ्या संस्थांची की त्या संस्था ह्या रोजगाराचे साधन न राहता त्या ठिकाणी फक्त म्हणजे सगळ्या संस्था आता जीर्ण अवस्थेमध्ये गेलेल्या आहेत, फक्त जमिनी शिल्लक राहिलेल्या आणि त्यामुळं खरेदी विक्री संघ म्हणजे शेतकऱ्याच्या मालाला एक चांगला दर देण्याचं एक माध्यम आहे. नाफेड मार्फत खरेदी केंद्र सुरू करण्याचं माध्यम आहे, पण त्या ठिकाणी खरेदी विक्री संघामार्फत अशा कुठल्याही शेतकऱ्याच्या मालाला भाववाढीच्या योजना राबवल्या जात नाहीत आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी सहकार बचाव पॅनलच्या माध्यमातून लोकांच्या समोर गेलेलो आहोत आणि निश्चित मला खात्री आहे की या उमरी तालुक्यातील जनता सहकार बचाव पॅनलला आशीर्वाद देऊन भरघोस मताने विजयी.